मालेगांव नगर निगम की बड़ी कार्रवाई, तीसरे दिन 150 से अधिक अतिक्रमण हटाए गए। मालेगांव नगर निगम प्रशासन द्वारा शहर में चलाए जा रहे विशेष अतिक्रमण हटाओ अभियान के तीसरे दिन एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया गया। इस अभियान के तहत राम सेतु से मौसम पुल के बीच प्रभाग क्रमांक 1 सीमा में लगभग 150 से 250 कच्चे और पक्के अतिक्रमणों को प्रशासन ने ध्वस्त कर दिया। महात्मा फुले रोड और संगमेश्वर महादेव मंदिर परिसर में शॉपिंग सेंटर इलाके में जब ये कार्रवाई शुरू हुई तो स्थानीय निवासियों और व्यापारियों ने निगम की टीम का कड़ा विरोध किया, जिसके कारण कुछ समय के लिए अभियान को रोकना पड़ा। इस दौरान कुछ सामाजिक कार्यकर्ता ने संगमेश्वर मारुति मंदिर शॉपिंग कॉम्प्लेक्स के पास स्थित पुलिस चौकी को भी अतिक्रमण बताते हुए उसे हटाने की मांग की, जिससे स्थिति तनावपूर्ण हो गई और महात्मा फूले रोड पर यातायात पूरी तरह बाधित रहा। महापौर नजरीन खालिद शेख और आयुक्त रविंद्र जाधव के आदेश अनुसार ये पूरी कार्रवाई की गई। उपायुक्त डॉक्टर सुनीता कुमावत के मार्गदर्शन में सहायक आयुक्त गोड़गी, अतिक्रमण अधीक्षक भरत साउलुंखे, प्रभाग अधिकारी सचिन महाले और अन्य प्रभाग प्रमुखों ने इस अभियान में सक्रिय भूमिका निभाई। कार्रवाई के दौरान जब्त किए गए सामान को टाटा 407 गाड़ी के माध्यम से नगर निगम के गोदाम में जमा करा दिया गया। अपर पुलिस अधीक्षक तेगबीर सिंह के नेतृत्व में तैनात पुलिस बल के साय में ये अभियान पूरा हुआ। नगर निगम प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि वे शहर की व्यवस्था बनाए रखने के लिए स्वयं ही अपने अतिक्रमण हटा ले, ताकि किसी प्रकार के आर्थिक नुकसान और फौजदारी कानूनी कार्रवाई से बचा जा सके। मालेगांव से अनिकेत माशिदकर की रिपोर्ट। अधिकारी धजावत नाही, मग ते अतिक्रमणच्या ताब्यात देऊन द्या म्हणा, एक अतिक्रमण धारकांना देऊन टाका ना। कशाला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत जायचं? हायकोर्ट धारकांना देऊन टाका। अतिक्रमण आहे ना। मला एक म्हणायचं, शासकीय जागा, निम शासकीय म्हणजे नगरपालिकेची जागा। दुसरी गोष्ट, याच्यावरती अतिक्रमण त्यांनी केलेले, नगरपालिकेने धर्मशाळेवर अतिक्रमण केले, ते कोणी काढायचं? 262 किल्ला पोलीस स्टेशनच्या बाजूला, आणि किल्ला पोलीस स्टेशनचं अतिक्रमण आहे, ते कोणी काढायचं? पोलिसांनी अतिक्रमण केले म्हणजे कुंपणाने शेत काढलं। म्हणजे कायदा कोणासाठी? सर्वसामान्य नागरिकांसाठी, पोलिसांसाठी नाही, महापालिकेसाठी नाही, महापालिकेसाठी नाही। अधिकाऱ्याने 4 बायका करायच्या, सर्वसामान्याने फक्त एकच करायची। असा कायदा आहे ना? अरे कायदा पहिले तुम्ही पाळा, पहिले शासकीय जागेवरती, नंतर निम शासकीय म्हणजे नगरपालिकेच्या। हे काय सांगता, जिल्हाधिकारीची जागा आहे, मी यांना प्रूफ दिला। 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं, 7/12 दिले, यांच्याकडे 7/12 सुद्धा नाही। यांची जागा असून यांच्याकडे 7/12 नाही। मी आवर्जून सांगतो का ते 7/12 आम्ही शोधून दिले। त्या 7/12साठी 500 रुपये खर्च आला, तो आम्ही केला। ते आम्हाला काही त्याच्यात मोठी गोष्ट नाही आहे, काही हे देणार नाही, आम्ही मागणार नाही, दिले तरी घेणार नाही, पण जागा तर घ्या तुमची ताब्यात। 40 वर्षापासून ते अतिक्रमण तिथे आहे। मोठमोठे एंगल, मोठमोठे भंगारच्या दुकानी आणि रस्त्याने जाताना त्यांच्यापासून होणारा त्रास आलं लक्षात। एखादा माणूस मरू शकतो। आज गणेश कुंडाकडे जायला, गणपती घेऊन जायला रस्ता शिल्लक राहिला नाही, मग तो धार्मिक विधी नाही का? त्या ठिकाणी यांना स्वतःहून करता येत नाही का? पण नाही, कामे महानगरपालिका आहे, आम्ही सांगू ते होईल आणि ते करतील ते होईल। आम्ही सांगितल्यावर ते होतच नाही, आम्ही सांगतो ते होत नाही ना। मग आता यांना 8 दिवसापूर्वी मग तो विषय का घेतला नाही यांनी? मी एजाज बेग साहेबांना भेटलो, कमिशनरला भेटलो, का तो विषय घ्या, ती जागा मोकळी। आणि त्या ठिकाणी यांनी गावातला छत्रपती शिवाजी टाऊन हॉल तोडला, शिवशक्ती चौकातला तो टाऊन हॉल बांधला। गरिबांचे लग्न लागतील, गरिबांना साखरपुडा होईल, नाही काही ते सांस्कृतिक कार्यक्रम होईल, अशा चांगल्या प्रकारचे। आता मेन मुद्दा संगमेश्वरमध्ये मी पाहून राहिलो, अतिक्रमण काढताय, माझा विरोध नाही, परंतु हे इलेक्ट्रिक पोल बघा, कमीत कमी 5-5 फूटमध्ये आहेत, ते कोणी काढायचे? नेहमी शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये हा विषय येतो का इलेक्ट्रिक पोल तुम्ही रस्त्याला करा, केले जात नाही, तेवढ्या पुरता देखावा होतो, तो देखावा काही उपयोगाचा नाही। हा फक्त देखावा बी नाही, दिखावा आहे। परत जैसे ते 8 दिवसात परत तुम्हाला अतिक्रमण जैसे ते या मालेगाव शहरात दिसेल।